उपस्थित झाले सर. सबको ये भाग यहाँ इधर आ गए यहाँ और बरसा का भी कहाँ है उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या जन्मदिनानिमित्त 10वी व 12वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार करण्याकरिता आयोजित केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत करून करूया. शिवाजी सायन्स कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री ओमराजी देशमुख सर यांचे स्वागत माजी नगरसेवक श्री वसंतजी नेवार करतील. श्री सुधाकरजी गायकवाड सर यांचे स्वागत भाग अध्यक्ष श्री शशिकांत बोरीकर करतील. इकडे यांचे स्वागत मी स्वतः करेल. शशिकांत बोरीकर यांचे स्वागत श्री धोनी ठाकूर करतील. दक्षिण पश्चिम मंत्री श्री ऋषिकेश चक्रवर्ती यांचे स्वागत श्री रामराव करतील. कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक माननीय मथुर येरवडे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती द्यावी. मेरे साथ जोर से बोलो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज का कार्यक्रम महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी के बर्थडे के उपलक्ष्य में हम लोग ये कार्यक्रम करने जा रहे हैं. ये कार्यक्रम हम लोग हर साल करते हैं. कार्यक्रम करने का मकसद हमारा ये है कि जो युवा पीढ़ी है, जो एक भविष्य है इस भारत देश का, वो भविष्य को हम लोगों को सत्कार करने का मौका मिलता है. तो ये हमारे लिए बहुत गर्व की बात है. और ऐसे ही हम सत्कार किनका कर रहे हैं, पहले हमने सोचना चाहिए कि देवेंद्र फडणवीस जी कौन है. देवेंद्र फडणवीस जी वो व्यक्ति है जिनका जन्म नागपुर में हुआ है. 22 जुलाई 1970 में उनका जन्म नागपुर में हुआ है. और वो एक कम उम्र में महापौर बने थे, सबसे कम उम्र में. और आपको एक बात मैं बताना चाहता हूँ कि जो महापौर जब वो थे, तो महापौर का एक खाली समय जब उनको मिलता था, तो खाली समय में वो अपने कैबिन में लॉ की पढ़ाई करते थे. और वो लॉ की पढ़ाई करते करते उन्हें गोल्ड मेडल मिला उसमें. तो देवेंद्र जी एक अभ्यासु व्यक्ति है और ऐसे व्यक्तियों का हम स्वागत कर रहे हैं. ऐसे व्यक्तियों का देवेंद्र जी हम लोग स्वागत कर रहे हैं देवेंद्र जी का. और आप लोगों को मैं बताना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी के माध्यम से प्रभाग 16 हम लोग हर साल
अहिल्या मंदिर में एक कार्यक्रम हम लोग हरदम ऑर्गेनाइज करते हैं। और मैं बताना चाहूँगा कि देवी जी ने क्या क्या काम हमारे यहाँ नागपुर में लेके आए। एक पीपल आईटी जो देवी जी अपने नागपुर में लेके आए। उसके बाद में कैंसर इंस्टीट्यूट जो एनसीआर करके दवाखाना है वो देवी जी अपने यहाँ लेके आए। उसके बाद में और सिमोसुद कॉलेज आपने सुना होगा ना, सिमोसुद सुने हो क्या? सिमोसुद कॉलेज वहाँ पे अपना आया है, वहाँ पे वो भी कॉलेज देवी जी ने लेके आए यहाँ पे। ऐसे बहुत सारे काम जो देवी जी ने किए हैं, उनके काम आप लोगों को बताने का कारण ये है कि इतने अपने नागपुर के इतने बड़े नेता है जो अपने युवा जनरेशन के बारे में सोचते हैं, आने वाली पीढ़ी के बारे में सोचते हैं। हमने एक बुक लेके आए हैं, उस बुक में आपके एजुकेशन के हिसाब से, आपके फ्यूचर के हिसाब से बहुत सारी चीजें बुक आपके लिए आपको देने के माध्यम से आप लोगों को देने वाले हैं। वो बुक में बहुत सारी चीजें हैं जो आपके नॉलेज के लिए काम में आएगी। तो आप लोग सब लोग, और मैं सबसे बड़ी बात तो सर का शिवाजी साइंस कॉलेज से सर का धन्यवाद दूंगा जो उन्होंने हमें समय दिए, और गायकर ट्यूशन क्लासेस के अंदर उनका भी धन्यवाद दूंगा जो उन्होंने हमें कीमती समय निकाल के हमारे कार्यक्रम में आए। तो ये सब काम करते। और मैं बच्चों को एक ही चीज बताना चाहूँगा कि हम लोग 10वीं 12वीं होने के बाद हम लोग ग्रेजुएशन करते हैं, और ग्रेजुएशन के पीछे जब हमारा ग्रेजुएशन हो जाता है तो उसके पीछे बहुत बड़ी मेहनत रहती है हमारे माँ बाप की, जो हमारे पीछे लगे रहते हैं, हमारे पीछे रह के हमारा कैरियर बनाते हैं। तो मैं सभी बच्चों को बोलना चाहूँगा कि हमारा कैरियर कितना भी ऊपर हो जाए, मगर हमने अपने माँ बाप को कभी नहीं बोलना, वो हमेशा आपने याद रखना, क्योंकि उनकी मेहनत ही आपके पीछे है। क्योंकि सारा अपने पूरे जीवन की सारी पूंजी वो आपके कैरियर में आपके इसमें लगा देते हैं। तो आपको हमेशा इस चीज का ध्यान रखना है कि उनको हमने सदा उनका आदर करना है, उनसे प्यार करना है, क्योंकि उनका आशीर्वाद हमारे लिए जीवन में बहुत बड़ी चीज है। क्योंकि उनका आशीर्वाद हमारे पीछे है तो हम कभी भी नहीं हारेंगे। हमें एजुकेशन के साथ में अलग अलग फील्ड में आप लोग सब लोग जाएंगे, तो फील्ड में जाते हुए हम लोग सभी नॉलेज देंगे। मगर मेरा ऐसा बोलना है, मेरा पर्सनल बोलना है कि आप लोग एजुकेशन के साथ एक प्रैक्टिकल अनुभव भी लेके अगर आप एक्सपीरियंस कुछ सीखते हो, जैसे आप अगर छोटे छोटे नॉलेज अगर लेना चाहेंगे तो नॉलेज के माध्यम से अपने स्किल बने लड़कों को निकले हैं, तो एजुकेशन के माध्यम छोटे छोटे उद्योग के ऊपर हम लोग जा सकते हैं, अपना फ्यूचर बना सकते हैं। तो हमने पढ़ाई के साथ में छोटे छोटे स्किल हमारे तैयार करना है, जो चीज़ में हम लोगों को जिसमें हमको अनुभव है, जिसका हमको नॉलेज है, जो हम कर सकते हैं, हमने उसको भी अपने साथ में रख के और पढ़ाई आगे करना चाहिए। और मैं चाहूँगा कि हम सब लोग एक आदर्श बने और देश का भविष्य बने, यही बोल के अपने 2 शब्द खत्म करता हूँ। जय हिंद। या कार्यक्रमाचे पाहुणे उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करते। को मेरा नमस्कार। मैं गायकवाड़ कोचिंग क्लासेस की तरफ से सर्वप्रथम हमारे माननीय मुख्यमंत्री जी श्री देवेंद्र फडणवीस जी को हार्दिक शुभकामनाएं देना चाहती हूँ उनके जन्मदिवस के उपलक्ष्य में। और श्री गायकवाड़ सर जो हमारे निदेशक हैं गायकवाड़ कोचिंग क्लासेस की तरफ से, एवं मिसेस गायकवाड़ डॉक्टर पूजा गायकवाड़ की तरफ से भी हार्दिक शुभकामनाएं श्री देवेंद्र जी फडणवीस सर के लिए। उपस्थित अतिथिगण, प्राचार्य शिवाजी साइंस कॉलेज डॉक्टर श्री देशमुख जी का भी मैं स्वागत करती हूँ, और उनके साथ ही हम स्वागत करते हैं अन्य अतिथिगण का जो आज मंच पर उपस्थित है। आज इस उपलक्ष्य में गायकवाड़ कोचिंग क्लासेस के कई विद्यार्थी भी यहाँ उपस्थित हैं जिन्हें आमंत्रित किया गया है। मैं उनका और उनके पेरेंट्स का भी स्वागत करना चाहूँगी। और अत्यंत हर्ष के साथ मैं ये बताना चाहती हूँ, इस मंच से हमारी क्लासेस में कई बच्चों को जो ऐसी पार्श्वभूमि से आते हैं जहाँ पर शिक्षा का अभाव है, उन बच्चों को भी हम पढ़ा रहे हैं। और ये एक सामाजिक योगदान में आप हमें प्रोत्साहित करें, यह मैं आपसे आह्वान करना चाहती हूँ। धन्यवाद।
या कार्यक्रमाचे पाहुणे शिवाजी सायन्स कॉलेजचे प्राचार्य मान्य डॉक्टर श्री ओमराजी देशमुख सर विद्यार्थी मित्रांचे मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि हा जो कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे लखन भाऊ यांचे अभिनंदन करतो. माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 16 यांनी आयोजित केलेला या 10वी व 12वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोहानिमित्त 10वी आणि 12वी मधील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले त्यांचे परिवारातील सदस्य या आयोजनामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मंचावरील उपस्थित सगळे त्याचप्रमाणे गायकवाड ट्युशन क्लासेसचे सुधाकररावजी गायकवाड आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा लखन भाऊंनी एक चांगला अस्तुत उपक्रम फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्यांनी प्रास्ताविकामधून त्यांचं काय आहे ते मनोगतामध्ये व्यक्त केलं. माझी पण चर्चा झाली. त्यांनी असे सांगितलं की सर बहुतेक जे विद्यार्थी आहे या इथं जे बसलेले आहे गायकवाड सरांनी पण सांगितलं की ग्रामीण भागातले विद्यार्थी काही आदिवासी विद्यार्थी जे हॉस्टेलला राहतात जे त्यांचं जे शिक्षण जे आहे उच्च शिक्षण आपण ज्याला असं म्हणतो किंवा शिक्षणासाठी ज्या सोयी त्यांना उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करून या शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणतो. एक चांगलं उद्दिष्ट त्यांनी हे ठेवलेलं आहे. असो या निमित्त आपण फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छेच्या निमित्त का होईना विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हा पण एक त्यामधलं एक चांगलं जे आहे ते होईल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे सळसळत रक्त आहे उमेदीचं तुमचं वय आहे यामध्ये इथून 10वी आणि 12वी हा आपण तुमच्या टर्निंगचा लाईफ आपण असं म्हणतो टर्निंग पॉइंट आपण ज्याला असं म्हणतो. कारण इथून जर तुम्हाला चांगलं योग्य जर मार्गदर्शन जर लाभलं तर तुम्ही काहीही करू शकता. जर तुम्ही ठरवलं तर काही करू शकता. चंद्रयानचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे. भारत हा असा देश आहे की चंद्रावर कोणत्याच देशाचं यान गेलं नव्हतं. मानव विरहित आपण ज्याला असं म्हणतो. जे भारताने ठरवलं जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं. हे कशाच्या भरोशावर तर पूर्ण या युवा शक्तीच्या भरोशावर. कारण याच्यामध्ये जे काही सायंटिस्ट होते ज्यामध्ये महिलांपणचं प्रमाण जे आहे हे जास्त होतं. त्यांनी ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि ते जे आहे जे देव पण थकला असं मला वाटतं. नाही तर मग काय होतं एखादी गोष्ट करायला गेलं बरेचदा आपल्याला अपयश येतं. पण देवानी असं ठरवलं असेल की जो एवढे प्रयत्न करून राहिले एवढं सगळं सायंटिस्ट आणि पूर्ण दिवस रात्र मेहनत करून राहिले प्रामाणिकपणे मेहनत करून राहिले यांना यांचं जे फल जे आहे ते द्यायला पाहिजे आणि ते अशक्य जे गोष्ट होते ते शक्य झाली. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो त्यानिमित्त भरपूर साऱ्या शासकीय योजना आहे विद्यार्थ्यांसाठी. जसं आता लखन भाऊंनी जो आमचा सत्कार केला त्याच्यामध्ये जे पुस्तक दिलं त्या पुस्तकामध्ये शासनाच्या कोणत्या योजना आहे याच्यातली तुम्ही एक जरी फॉलो केली मला असं वाटतं तुम्ही काही पर्सेंट तुमच्या लाईफमध्ये सक्सेस झाले याची प्रचिती तुम्हाला आता नाही पण नंतर येईल. कारण भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहे. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. आमच्या वेळेस असं इतकं या प्रमाणामध्ये भेटत नव्हतं. आजचा विद्यार्थी कुठला जरी असला
साध्या सिंपल घरामधला जरी विद्यार्थी असला किंवा तो परिवार जरी असला तरी त्याच्याकडे मोबाईल, अँड्रॉइडचा मोबाईल आहे. आमच्या वेळेस असं नव्हतं. आम्हाला जर सांगितलं अभ्यास कर तर आम्ही दिव्यामध्ये अभ्यास करत होतो. तुमचं कसं आहे, तुम्हाला जर म्हटलं अभ्यास कर, तुम्ही सांगता लाईन येईल तर अभ्यास करल आणि लाईन तुमची परीक्षा देते येतच नाही. आणि मग अशा वेळेस मग आपण जाऊ द्या, आज नाही करत उद्या करतो असं आपण ठरवतो. ज्या दिवशीचं जे तुम्हाला होमवर्क दिलं असेल त्या दिवशीचं तुम्ही जर केलं, याला असं खूप हुशार माणूस लागत नाही. फक्त तुम्हाला तुमची मेहनत जी आहे ते जर केली, मोठ्या मोठ्या लोकांचे तुम्ही टीव्हीवर आलेले इंटरव्ह्यू बघा, साधारण ते विद्यार्थी असतात पदावर जातात कारण त्यांना जीवनाचा अनुभव जो आहे तो आलेला असतो. आपण विद्यार्थी कसा आहे, विदाउट स्ट्रेस, विदाउट टेन्शन. आपल्याला माहित आहे घरी 100 रुपये जर मागितले आत्ता भेटते, पण तेच जर 100 रुपये जर तुम्ही जर कमावले तर त्याचं जे महत्व जे आहे ते वेगळं असतं. कारण या मेहनतीतून तुम्ही जे कमावलेलं असतं आणि मग खर्च. आमचं जे शिक्षण वगैरे होतं त्यावेळेस होतं. आता भरपूर साऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, इतके आहे की विद्यार्थी कन्फ्यूज झाला काय घ्यावं काय नाही घ्यावं असं ते झालेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या सुविधा जे उपलब्ध आहे त्याचाच एक उदाहरण तुम्हाला स्कॉलरशिपचं सांगतो. जिथं जो कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप भेटतात. 14 टाईपच्या स्कॉलरशिप आहे. जर कोणी ओपन मध्ये सारथीची आहे, बाटूची आहे. बरेच जण मागे लागतात कॉलेजमध्ये गेल्यानंतर की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा BCचा फॉर्म भरते. एका एक जर भेटली असेल तर दुसऱ्या स्कॉलरशिपचा फॉर्म तो भरत नाही. अँड्रॉइड मोबाईल तुमच्यापाशी आहे, ऑनलाईन ज्या तुम्हाला स्कॉलरशिप भरायची असेल त्या भरा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये फायदा जो आहे तो झालेला तुम्हाला. पालकांचं पण बघितलं ते विद्यार्थ्यांना जसं कानवेलमध्ये विद्यार्थी जर असेल आणि त्याची पालक सभा जर असेल, सगळं काम सोडून पालक तिथं जाते शाळेमध्ये. पण ते जर इकडे 10वीचा 12वीचा विद्यार्थी आणि तिथं जर कॉलेजमध्ये बरोबर पालक सभा, त्या विद्यार्थ्यांना आज काय शिकवलं आपण त्याची बँक घुसकून पाहतो, होमवर्क काय दिलं, पण ते 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं असं चित्र दिसत नाही. पण ते जर तुम्ही जर केलं पालक म्हणून तर बघा तुमच्या पाल्यामध्ये नक्कीच बदल झालेला जो आहे हा दिसतो. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मेक इन इंडिया किंवा ज्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो, खूप साऱ्या सुविधा दिल्या. छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आपण नाविन्यपूर्ण योजना असं म्हणतो, बस तुम्ही विचार करायचा आणि ती गोष्ट अंमलामध्ये आणायची. ते तुमचं नाविन्य ज्याला मी तुम्हाला सांगतो कसं असतं, याला खूप हुशार पाहिजे, तुम्हाला खूप विचार करायचे असं नाही आहे. तुमच्या डेली जीवनातून ते गोष्ट घडत असतात. जसं आमच्या एका विद्यार्थ्यांना असं ठरवलं की AC जी लागलेली आहे याच्यामध्ये बहुतेकाच्या घरी AC वगैरे असू शकतो. तर AC मधून जे पाणी आहे, जे पाणी पडते ते त्यांनी एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये जमा केलं आणि मग त्यांनी असं वापरलं लॅबमध्ये. म्हणजे पाणी जे आहे जे वेस्टेज जात होतं तर ते डिस्टिल वॉटर म्हणून आम्ही वापरतो. झालं त्याचा शोध लागला आणि बरोबर आहे की ते तर डिस्टिल वॉटर म्हणून होऊ शकतं. आणि डिस्टिल वॉटर आपण विकत आणतो 10 रुपयाची जे बॉटल जी आहे. पण AC मधलं जे पाणी वेस्ट बहुत हुशार पाहिजे असंही नाही आहे. नगरचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नगर जिल्ह्यातला एक विद्यार्थी होता. नगर जिल्ह्यामध्ये ऊसाचा व्यवसाय भरपूर आहे. तिथं तो शेतावर गेला, त्याने बघितलं किंवा सगळे मजूर आई वडील जे आहे ऊस बंडीमध्ये ठेवला, बैलगाडी आपण ज्याला असं म्हणतो, आणि तिथून मग ट्रॅक्टरमधून मग नंतर साखर कारखान्यामध्ये नेला. तर मग लोकांनी चाकं होते, त्या बैलांना ते ओढताना खूप त्रास होत होता. मग त्याच्या लक्षात आलं याला जर समजा आपण चाकं गाडीचे जे मोठे बैलांना ओढायला ते सोपं झालं. नवीन ते त्याच्यामध्ये आलं. कारण ज्यावेळेस एक्झिबिशन झालं त्याने सांगितलं मला असं वाटलं किंवा बैलांचा त्रास कमी होते आणि खरंच कमी झाला. अशा जे आहे याचा विचार तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. भरपूर साऱ्या करिअरच्या संदर्भामध्ये संधी आज तुम्हाला उपलब्ध आहे.
तुम्ही कसं आहे फक्त ठरवत नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ते ठरवा, आजच ठरवा की तुम्हाला पुढं कोणतं क्षेत्र निवडायचं आहे. मग नागपूरचा जर आपण विचार केला तर नागपूर याला आपण एज्युकेशन हब असं म्हणतो. खूप सारे माध्यम तुम्हाला अवेलेबल आहे. नागपूर सोडून तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे. विद्यापीठ आहे, भरपूर वेगवेगळे आहे. आणि मग असं जर असेल तर त्याचा तुम्ही फायदा जो आहे तो नक्कीच घ्यायला पाहिजे. या निमित्त साईड बाय साईड रोजगाराच्या संधी पण तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहे. जर एखादं स्किल कोणाचं समजा ड्रॉइंग जर चांगलं असेल, कोणी एखादं रांगोळी जर समजा चांगली काढत असेल तर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये रांगोळीच काढायचे पण तुम्हाला पैसे जे आहे ते मिळू शकतात. कारण कसं आहे बघा, जो पहिल्या वर्गात असेल त्याने तो काहीच ठरवलं नाहीये, त्याला पालक जसे सांगेल तसं ते व्हावं लागेल. पण जर योग्य मार्गदर्शन जर ठरलं तर तो कुठेही जाऊ शकतो. आणि जिथं आपण 12वी झालो, आपण जर ठरवलं नाही तर आपण 12वीतलं 12वीमध्येच राहू शकतो. कारण कसं आहे, आता कॉम्पिटिशन जे आहे ते खूप वाढलेली आहे. याप्रमाणे भरपूर साऱ्या गोष्टी आहे. मला असं वाटतं पालकांसोबत विद्यार्थ्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं. आपण सर्वसामान्य घरातले व्यक्ती आहोत. आपल्या परिवाराची आपण हिस्ट्री जर बघितली तर एक सर्वसामान्य कुटुंबातले आपण व्यक्ती आहोत. आणि मग आपल्याला जग जर गाठायचं असेल आणि काय आहे काय होईल सांगता येत नाही. इथं बसलेल्या याच्यातला एखादा कोणी IAS पण होऊ शकतो, कोणी सायंटिस्ट पण होऊ शकतो असं म्हणता येत नाही. फक्त तुम्हाला प्रयत्न जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्हाला ते करायचे आहे. या निमित्त 10वी आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत यांना भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि इथंच न थांबता आपल्याला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे असं तुम्ही मनी ठरवून घ्यायचं आणि त्या गोष्टीच्या मागं लागायचं. कारण इथं आपण जर बघितलं जेवढे बसले असेल, हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक जण माणूस जरी असला तरी माणसामध्ये फरक आहे. जेवढे बसले असेल प्रत्येकामध्ये काहीतरी फरक आहे लक्षात. आणि त्या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा. भरपूर साऱ्या सुख सोयी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे आजच्या कंडिशन मध्ये. जर समजा ऑनलाईन तुम्ही जर गुगलवर गेले, जर दाबले बटन दाबले, तुम्हाला ॲनिमेशन्स, व्हिडिओज, एखादा टॉपिक जो कुठं भेटत नाही पुस्तकामध्ये तर तुम्हाला नेटवर अवेलेबल आहे. आधी तसं नव्हतं. आधी पुस्तकाचे पानं पेटवावं लागत होते, त्याच्यातून टॉपिक प्रिपेअर करायला लागत होता. शिक्षक नोट्स देत होते. आता विद्यार्थी कसा विद्यार्थीच म्हणते सर व्हॉट्सअपवर टाकून द्या असं म्हणते. आणि व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर तो वाचलच याची गॅरंटी नाही. विद्यार्थी हा सगळा याच्यामध्ये भरकटलेला आहे. आधी विद्यार्थी लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचत होते. आता पुस्तक दूर गेलं, फक्त व्हॉट्सअपच पाहतो, मोबाईलच पाहतो. आणि मोबाईलमध्ये जे भेटल चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही घ्या, जेणेकरून तुमचा अभ्यास जो हा पण वाढतो. झोप लागेपर्यंत मोबाईलमध्ये टेक्स्ट मॅटर, तुमचे ॲनिमेशन्स टॉपिकच्या संदर्भामधले वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत, तुम्हाला टीचर जर शिकवत असेल उद्या काय शिकवतं, थर्मोडायनेमिक जर शिकवत असेल तर तुम्हाला आजच त्याची प्रिपरेशन जे आहे ते करता येतं. तुमच्या लक्षात येतं की थर्मोडायनेमिक शिकवणारा टीचर क्लासमध्ये गेल्यानंतर हा बरोबर शिकवून राहिला की चुकीचं शिकवून राहिला हे विद्यार्थ्यांना आधीच सगळं माहिती जी आहे ते होऊन जातं. असो या निमित्त भरपूर बोलायचं होतं. मी लखन भाऊंना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगला छोटासा का होईना आपला परिवार जो आहे त्यामधलेच विद्यार्थी आणि त्यांचा या निमित्त सत्कार का होईना जो फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला हे पण आपल्याला घोषणावर गोष्ट आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मदन भाऊचे मी आभार व्यक्त करतो की प्रमुख वक्ता तसे ते आमच्या परिवारातलेच आहे, तर प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं या म्हणून मी त्यांचे आभार पण व्यक्त करतो. पुनश्च सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.
मान्यवराद्वारे जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचा त्यांच्या भविष्य आयुष्यामध्ये उपयोग व्हावा अशी माझी त्यांची सत्कार करतो. मी ज्या विद्यार्थ्यांचे नाव घेईन त्यांनी मंचावर येऊन पुरस्कार स्वीकार करावा. पाटील, चाणक्य पिंपळे, ताली बजा बेटा सब लोग. प्रदेश कालकर, मेश्राम, भारती गुरुवे, मयंक मेहर, यश सोनवणे, पुष्कर ढोरे, मिश्रा, प्रेरणा गंधे, केकी भावे, केकी भावे, वैष्णवी सोनवणे, ताली बजाओ बेटा, ताली बजाओ. वैष्णवी मुंडे, अभिषा शाहू, इकडे तनुश्री बनवान, लक्ष्मी मीराम, इकडे पा इकडे ध्रुव बोले, ध्रुव बोले, इकडे बघ इकडे बघ. मनीष पिंगले, तनुश्री शाहू, तनुश्री शाहू, हम लोग करते हैं अनुश्री पिंगले, गुंजन गांधी, आकांक्षा चौहान, सब लोग इनको भी दे दो रिश्यू. वगैरह बांगड़े, मुकेश कंगाले, साहिल पंतराम,
नॅन्सी बानेवार, संकेत डोंगरे, जेनी फ्रान्सिस, सोहम मुंडे, प्रफुल्ल पाटील, विश्राम, निखिल निंबाळकर, आदित्य एलमनूर, आर्यन योगर, मेहुल राव, इकडे बघ इकडे. शाहरुख कामले, निशा राय, नक्षत्र नसते, मेहर बाबा, दीपाली वांगे, युवती मळावी, इकडे बघ. इकडे बघ. गायत्री लवानी, इकडे बघ. नंदन मांदेके, इकडे बघ. रागिनी काकडे, इकडे बघ. श्री गायकवाड,